कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरे. प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा ज्ञान तोमतीश्वरा. प्रियालंकापुरी पुण्य भूमी पवित्रा तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने. मी कळा कुसरी काहीच नेने. बोलतो वचने अति भाविका. बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी दास. पुरवावी. याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी. पावन झालो. कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. काल आपण निरूपण पाहत होतो. सांगे 46वी ओवी. सांगे मंगा या बुद्धी मृगजळ. ठाकोनी आलियाचे कवन फळ. काय सुरतरू म्हणून बाबूळ सेविली करी. एखादा चांगला वृक्ष म्हणून बाबळीचं सेवन केलं. एड्या बाबळीच्या बिया जर खाल्या तर व्यवस्थित परिणाम देईल का? नाही. गंगेचं पाणी म्हणून मृगजळाच्या डोहात जर उडी टाकली तर पोहून बाहेर निघल का आपटून मरल? आपटून. अशा प्रकारचं होत असतं की मला त्या ठिकाणी रूपवान समजलं जातं. त्यावेळेस हार निळयाचाची दुसरा या बुद्धी हातू घातला. का रत्ने म्हणून गारा वेची जेवी. त्या ठिकाणी सांगतायत नीळ मण्याच्या सरांचा हार समजून कवड्या सापाला जर हातात धरलं. मण्याच्या हारासाठी काही साप दिसतात बर का. कवड्या 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 असतात. मग जर सापाला हातात धरलं तर परिणाम हार मिळाल्याचा होणार आहे का? नाही होणार. त्या पद्धतीमध्ये सांगतायत का रत्ने म्हणून गारा. गारा पडल्यानंतर कसे रत्न पडल्यासारखे दिसतात. मग वेचले आणि ठेवले तिजोरीत. किती दिवस तिजोरीत राहतील? नाही. तशा पद्धतीत. अथवा निधान हे प्रगटले म्हणून खदिरंगार खोळे. निधान प्रगटलं. हांडा सापडल्यासारखं माणूस ते खदिर अंगार म्हणजे दिसतो.
असा असा लालबुंद चमकतो. आता विस्तू आपण भरून ठेवायचो का खोळ्यामध्ये? नाही. त्या पद्धतीत भगवान म्हणतायत का सावली नेनता घातली कुहासी. स्वतःची सावली आहे हे कळालंच नाही म्हणून सिंहानं उडी घातली. कशामध्ये? विहिरीमध्ये. मग त्याला मध्ये सिंह भेटणार आहे का दुसरा? नाही. अगदी तसंच तेवी मी म्हणून प्रपंची. प्रपंचाला परमार्थ समजून किंवा प्रपंचाला परमार्थ करण्याच्या नादात, अरे प्रपंच परमार्थ होत असतो. साधूचं समस्त साधुत्व होत असतं, परंतु आधी साधूला भगवंत पाहावं लागतं. मी करील म्हणणाराचा संकल्प सिद्धीला जात नाही. भगवान काय म्हणतायत? मी म्हणून प्रपंची जिही बुडी दिली कृत निश्चय. मी म्हणून, माझा प्रपंच म्हणून निश्चयानं जवळपास सगळेच उडी देतात. कृत निश्चयानं त्या ठिकाणी प्रपंचामध्ये ज्यानं उडी घातली त्यानं काय केलं हो? तीही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिभा धरली. त्यानं चंद्र धरण्यासाठी तळ्यातलं चंद्रबिंब धरल्यासारखं आहे, ते त्याच्या हाती लागणारच नाही. तैसा कृत निश्चयो वाया गेला, जैसा कोणी एको कांजी प्याला. जसं कृतनिश्चय वाया गेला की हा चंद्र आहे मी पकडलाय, त्याच्या हातात काहीच सापडत नाही. ते होतं कसं? जसं की एखाद्यानं कांजी प्यावी. कांजी म्हणजे गांजा. मग परिणाम पाहू लागला अमृताचा. मग ते अमृत पेल्यासारखं बघायला लागतं. मला वेगळ्या धुंदीमध्ये असतात. ततमप करतो महाराज त्याचा हात चालताना, परंतु तो अमृताच्या आनंदामध्ये असतो. तसं तैसे स्तुलाकारी नाशिवंते भरवसा बांधून चित्ते. पाहती मज अविनाशा ते तरी कैसा दिसे. भगवान म्हणतात त्या पद्धतीमध्ये स्थूल आकाराच्या नाशिवंत देहानं, देहबुद्धीनं किंवा नाशिवंत देहासारखाच भगवान असेल अशा प्रकारच्या कृतनिश्चयानं पाहती मज अविनाश. मी कसा आहे? अविनाश आहे, अव्यय आहे, अविकार आहे, निर्गुण आहे, परंतु स्थूल दृष्टीनं मला पाहण्यासाठी येतात आणि फसतात. आणि देवानं फसवलं म्हणतात. फसतात ती. फसवल्याचा आरोप कोणावर करतात? माझ्यावर करतात. अगा काही पश्चिम समुद्राची तटा निघिजत आहे पूर्विलिया वाटा. का कोंडा कांडता सुभटा कनु आतुडे. होय, पश्चिम समुद्राच्या तटेला जर निघाला, कळला पश्चिम, आता पूर्वेकडे कसा येईल बरतो? निघालाय पश्चिम दिशेला, आता पूर्वेकडे येणार आहे का? आणि खरंय, देह हे प्रकृतीचा विषय, परमात्मा चैतन्याचा विषय. दोन्ही एकत्रित असतात म्हणून जीव असतो. परंतु लोक म्हणतात देव आहे तर बघित दिसत कसा नाही. दिसणं हा विषय प्रकृतीचा आहे, स्थूलत्वाचा विषय. दिसण्याचा अर्थ नसणे होतो आणि असण्याचा अर्थ न दिसणे होतो. दिसण्याचा अर्थ नसणे कसं काय? ब्रह्मांडातली प्रत्येक दिसणारी गोष्ट एक दिवस संपणार. प्रत्येक, बर का, कोणती असो. अशी कोणती गोष्ट आहे जी डोळ्यानं दिसते आणि अमर आहे? सांगा बरं. कोणाचा नाश होण्याचा काळ माग पुढे असेल, पण दिसणारी गोष्ट निश्चित.
संपणार. परंतु दिसण्यालाच सत्य मानतात ही स्थूल बुद्धी आहे. म्हणून स्थूल बुद्धी आणि सूक्ष्म तत्व हे एकमेकांच्या विरुद्ध आहे. मी सूक्ष्म आहे, मी निर्गुण आहे, परंतु स्थूल बुद्धीच्या कृतनिश्चयानं मला पाहायला येतात आणि निराश होतात. का कोंडा कांडता सुभटा कणू आतुडे, माऊली उदाहरण देत आहेत. कोंडा सोयाबीनच्या भुशामध्ये, म्हणजे ते गोळी असतं ना, आता त्याला परत उष्णत घातले त्याच्यात काय निघणार आहे? त्याच्यात काही नाही म्हणून तर फेकून दिलंय. तशा प्रकारे स्थूल जग हे भगवंतानं चघळून फेकून दिलेला विषय, त्यात काय सापडणार आहे? ईश्वर नाही सापडत असं म्हणता येईल. तैसे विकारले हे स्थूळ, तसं रोगीटलं हे स्थूळ देह आहे. जाणतले आम्ही जाणवत असे केवळ, काही फेन पिता जळ सेविले हो. हे विकारलेलं स्थूळ म्हणजे कसं आहे हो? पाण्यावर आलेला फेस. आता फेस प्यायल्यास कोणाचं पोट भरतं का? पाण्यावर आलेला फेस प्यायला असताना लोकांनी कुठं फेसाची बाटली भेटते का पाणी पिण्यासाठी? नाही. फेन पिता जळ सेविले होय, तसं जळ आणि फेन, जळापासून जरी फेस असला तर फेसावर पोट भरत नाही. म्हणून मोहिलेनी मनोधर्मे, हेची मी मानोनी संभ्रमे, मग येथेची जी जन्म कर्मे, ये मजची म्हणते. मोहलेल्या मनोधर्मान म्हणजेच ज्ञानी मना धर्मानं नाहीये, मोहित झालेल्या, भ्रमित झालेल्या मनोधर्मान, हेची मी मानोनी संभ्रमे, देहाला मी मानणं किंवा देहातला मला मानणं किंवा एखाद्या आकृतीला मी समजणं. येथेची मी जिये जन्मे जन्म कर्मे, तिये मजची म्हणती. इथंच जन्मतो आणि त्या ठिकाणी भगवान म्हणतायत प्रमाणे येथील जन्म मरणादी सर्व स्थिती मलाही आहेत असं समजतात. म्हणून तर देवाची जयंती, देवाचं आणखी काही साजरं केलं जातं, महापरिनिर्वाण वगैरे काही करतात. हे बघा, समाज एकत्रित आणण्याच्या उद्देशानं, आनंद साजरा करण्याच्या उद्देशानं ठीक आहे. देवाला जन्मदिवस नसतो. जिये जन्म कर्मे तिये मजची म्हणती. ए तुलेनी अनामा नाम, लोक काय करतात? मला नावच नाही म्हणले, मला नाव ठेवतात. मज अक्रियासी कर्म, मी क्रियाच करत नाही आणि म्हणतात परित्राणाय साधूना. किती उलट आहे हो. 4थ्या अध्यायात 5व्या अध्यायात हेच म्हणला, मी परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता. इथं काय म्हणायलंय? मला नाव बी नाही, मला कर्म बी नाही. एखादा म्हणील ना, चक खोट बोलायला लागलाय रावदेव. ती मजची म्हणती, विदेहासी देहधर्म आरोपिती. भगवान विधेय आहे आणि भगवंताच्या देहधर्माचा आरोप करतात. आणि मग म्हणतात कृष्ण रणांगणातून सोडून गेला, पळून गेला. कृष्ण रणांगणातून गेला म्हणजे त्या ज्याच्यापासून पळून गेला त्याच्यात कृष्ण नाही का? एका देह आकृतीला कृष्ण समजणं स्पष्ट अज्ञान आहे. वसुदेव देवकीचाच मुलगा कृष्ण आहे एवढंच कृष्णाचं अस्तित्व समजणं हे अज्ञान आहे. कृष्णाशिवाय काहीच नाही, कृष्णाशिवाय काही होऊच शकत नाही. कृष्ण म्हणजेच सर्व, कृष्ण म्हणजेच सर्व असून कृष्णाला कोणत्याही गोष्टीची कर्मबाधा नाही हे जाणणं म्हणजे तत्वज्ञान. म्हणून मी विधेयी असताना सुद्धा जन मला देहधर्म आरोपतात, कारण
ते संभ्रमलेल्या मनोधर्मानं जीवन जगतात. मज आकार शून्य आकारो आणि आकार शून्य. निरुपाधिका उपचारो, उपचार म्हणजे काय? निरुपाधिक, ज्याला उपमाच नाही, उपाधीच लावता येत नाही, त्याला काय म्हटलं जातं? निरुपाधिक. एक लक्षात ठेवा. एखाद्याला आपण कलेक्टर म्हटलं, याचा स्पष्ट अर्थ होतो तो तहसीलदार नाही. एखाद्याला आपण कलेक्टर म्हटलं, याचा स्पष्ट अर्थ होतो तो एसपी नाहीये. पण एखाद्याच्या नावापुढे काही लागलंच नाही, तो काय आहे सांगता येत नाही. कारण त्याचं अस्तित्व व्यापक आहे. उपाधी मर्यादित करते. विशेषणाची व्याख्याच आहे मला. नामाच्या व्याप्तीला मर्यादित करणाऱ्या, अमर्यादित करणाऱ्या म्हटलं नाही, मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जातं? विशेषण. तसं उपाधी आहे जी मर्यादित करते. म्हणून त्याला द्वारकेचा राणा म्हणणं चुकीचं आहे. द्वारकेचा राजा आहे ना आपला कोण आहे? होय, आपला नाही का? हे आहे, हे भगवंताचं निरुपाधिक स्वरूप आहे. त्याला सुद्धा लोक उपचार लावतात. मज विधी वर्जिता व्यवहारू आचाराधिक. मी विधीचं वर्जन, मी विधी पालनच, कायदा माझ्यासाठी नाही, एका शब्दात भगवंतानं. आणि लोक म्हणतात देव असा नियमानं वागतो. त्याच्यासाठी नियम नाहीये, नियम आपल्यासाठी. काय रामाचं जीवन आदर्श, संस्कारिक. रामाचं जीवन संस्कारिक वागलेत राम आपल्यासाठी. रामाला संस्काराची गरज आहे का? आहे का? अजिबात नाहीये. कारण बघा, नाटक लिहिणारा व्यक्ती जर पडद्यावर गेला तर तो तात्काळ मनानुसार बदल करू शकतो ठरलेल्या नाटकात. इतर पात्रांना सांगितलंय तसंच करावं लागतं, पण त्यानं जर पडद्यावर गेला तर तो तात्काळ काही बदल करू शकतो. अशा प्रकारे भगवान आहे, ज्याला विधी धर्म नाहीये. मज वर्णहीन वर्णू गुणातीतासी गुणू. मी वर्णहीन आहे. खरं म्हणजे देवाचं रूप दाखवलं जातं निळं. निळा हा वर्णच नाहीये, रंगच नाही. कसा नाहीये? त्या ठिकाणी दृष्टीला काही दिसत नाही, तिथं निळं दिसत. जिथून किरण रिफ्लेक्ट होत नाही, परत आपल्या डोळ्यामध्ये घुसत नाहीत, ते ठिकाण निळं दिसत. ते ठिकाणच नसतं. आकाश, आकाशातून सूर्यकिरण परत आपल्या डोळ्यात येत नाहीत, म्हणून आपल्याला निळं दिसतं, कारण आपल्या दृष्टीचं दृष्टीपटन निळं आहे. म्हणून भगवंताचा कलर दाखवत असताना सुद्धा निळा दाखवला, कारण ते वस्तुतः ठिकाणच नाहीये, ते अनंत. मज वर्णहीन वर्णू, तरी सुद्धा लोक म्हणतात कृष्ण वर्ण आहे देव. गुणातीतासी गुणू, गुणच नाहीत तर देवाला सात्विक म्हटलं जातं. देव सात्विक नाहीये, देव कोणत्याच गुणाचा नाही. मज अचरण आचरणू, जा देवाच्या पाया पडा, पायच नाहीये. मज अचरणा चरणू, अपाणिया पाणी, मला हातच नाही. लोक म्हणतात दोवरी दोन्ही भुजालू, हाच म्हणलाय, पण तरी बी दोवरी दोन्ही भुजालो घेऊन अलिंगावया लागून तयाचे अंगा. काल रामायणामध्ये गोबी असते. सगुण म्हणून उपासना केली जाते, पण निर्गुण आहे हे लक्षात ठेवलं जातं. दोन्ही तत्व ज्यांना कळतात त्या भक्ताच्या भजनात देव नाचतो. तोच विषय या ठिकाणी. तैसे अश्रवणा स्तोत्र, माफ करा, मज अमेया मान सर्वगतासी स्थान. अमेया, मला मानच नाहीये, सन्मानच नाहीये, अशा मला लोक मान देतात. देवाला सन्मान द्या हो.
सर्वगतासी स्थान. आपण म्हणतो रामाची जन्मभूमी अयोध्या आहे, तिथंच मंदिर बांधायचं. राम पहिली गोष्ट जन्मच घेत नाही, दुसरी गोष्ट त्याला एक ठिकाणच नाहीये, तो सर्वगत आहे, तो नाही असं ठिकाण नाही. अशा प्रकारच्या सर्वगताला एका विशिष्ट ठिकाणाचं सांगितलं जातं. जैसे सेजे माझी वन निदेला देखे. जसं झोपल्यानंतर त्याला जंगल दिसतं ना, तशा प्रकारे तो त्याच्या कल्पनेनुसार भगवंताच्या विस्ताराची मान्यता स्वीकारण्याचा प्रयत्न करत असतो. मज अव्यक्तासी व्यक्ती, मी अव्यक्त आहे. मज अनार्तासी आरती, भगवान अनार्त आहे, अनार्त न भुकेला त्याची आरती केली जाते. जय देव जय देव, जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मनस. आपल्या जय म्हणण्यानं त्याची जय होणार आहे का? तो अजय आहे. यश ही त्याची विशेषता आहे, विभूती आहे त्याची. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, त्याला आपण जय देव जय देव. समाजाची विशेषता आहे बरं का. ज्याचा जय जयकार झालाय त्याचा जय जयकार करतात. ज्याला जय जयकार होण्यासाठी मदतीची गरज आहे त्याच्याकडे बघत नाही. आणि शक्यतो तर जिवंत नसणाराचा जय जयकार करतात, असताना विरोध करतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वात जास्त लढाया जर शिवाजी महाराजांना लढावं लागले असतील तर आपल्या लोकांसोबत लढावं लागले, माहितीये का? इतिहासाची जर पानं काढून बघितले तर लक्षात येतं सर्वात जास्त त्रास आपल्या लोकांना. विशेषता लक्षात घ्या. तैसे अश्रवणा स्तोत्र मज अचक्षुषी नेत्र. अश्रवण, मला कान नाही, आणि लोक मग विष्णू सहस्त्रनामा म्हणा, हे स्तोत्र म्हणा, ते स्तोत्र. चुकीचं नाही हा, परत सांगतो, ते म्हणणं चुकीचं नाही, परंतु ते संभ्रमलेल्या मनोधर्माची लक्षण आहे. शुद्ध मनोधर्माची लक्षणं नाहीयेत. मग शुद्ध मनोधर्म काय? त्याचं भजनच संपलेलं असतं. तो भजन करत नाही, कारण भजन हा त्याचा स्वभाव झालेला असतो. अर्जुन झोपला होता आणि त्याचा रोमरोम कृष्ण होता. ही पद्धत बघा. अश्रवणा स्तोत्र मज अचक्षुषी नेत्र. देवानं बघितलं म्हणते. देव म्हणला मला डोळेच नाहीत. अगोत्र अगोत्र, लोक म्हणतात काय वंश पवित्र, त्या वंशात कोण आला? देव आला. देव म्हणला आपल्याला वंश पिंश असलं काही नसतं महाराज. अरूपा अरूप, काय सुंदर आहे म्हणतात, म्हणला आपल्याला रूपच नाही. मज अव्यक्तासी व्यक्ती, त्या ठिकाणी म्हणतायत मी अव्यक्त आहे, मला व्यक्ती म्हणतात. अनार्थाची आरती करतात, स्वतः तृप्त असणाऱ्यांना जेवण देतात. मज अनावरणा प्रावरण, मला पांघरून घालतात. बघा आता आळंदीत जायचं, सेज आरती असते बरं का, मी बघितलेली. ते माऊलींना असं झोपी घातलं जातं, मस्त पैकी आरती करून. ते आपल्या भावना आहे, आपलं भजन आहे, ठीक आहे. परंतु देव झोपी जातो का? आणि त्यानं झोपल्यास कसं होईल बरं? त्यानं भ्रुकुटी जर खालीवरी केली तर सगळं संपत, त्यानं झोपी गेल्यास. परंतु भगवान म्हणतायत मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासी भूषण, मज सकळ कारणा कारण देखती. कारण दाखवलं जातं. मज सहजाते करीती स्वयं भाते प्रतिष्ठित. मी सहज आहे, सर्वगत आहे, परंतु काय करतात? स्वयंभू असणाऱ्या माझी प्रतिष्ठान करतात. लोक म्हणतात बरं का, आज आमच्या इथं मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे.
म्हणजे ब्राह्मणानं मंत्र घातल्यानंतर त्या मूर्तीत जीव येणार, देव येणार, याचा अर्थ आधी नव्हता का? प्रतिष्ठापना कुणाची करता येते? ज्याचं अस्तित्व नाही, ज्याच्याशिवाय काही नाहीच. आता आजपासून आमचं घर भारतात येणार आहे असं म्हणता येतं का आपल्याला? आपलं घर भारतातच आहे ना. तसं मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करता येत नाही. निरंतरा ते आव्हानिती विसर्जिती गा. होय, गणपती 9 दिवस असतो का? 11 दिवस असतो. निरंतर येतो, निरंतरा ते आव्हानिती, आव्हान करतात, हे देवा ये, देवा ये. मग ती देवाची मूर्ती बनवायची, देवाची पूजा करायची, नाचायचं, 9व्या दिवशी दिली टाक विसर्जित. ज्याचं विसर्जनही होत नाही आणि जो येतही नाही असा अखंड असणारा भगवान. मी सर्वदा स्वतः सिद्धू, मी सर्वदा स्वतः सिद्ध आहे, तो की बाळ तरुण वृद्धू. मग म्हणतात देवाच्या बाललीला या, देवाच्या तरुण लीला या, देवाच्या म्हातारपणातल्या लीला. असं काही असतं का? देव कधी म्हातारा होतो का? पण पंढरपूरच्या लोक विचारतात बरं का, म्हणतात सकाळी मूर्ती बघितली की अशी कोवळी दिसते, दुपारी तरुण दिसते, संध्याकाळी देव असा म्हातारा दिसतो. देव म्हातारा असतो का? असो. मज एक रूपा संबंधी जाणती ऐसे. मी एकरूप असणाऱ्यांना, मी नित्य असणाऱ्याला वेगवेगळ्या काळाच्या परिणामातला दाखवतात असं म्हणतायत. मज अद्वैताशी तुझे, मज अखरतया असे काजे. मी अद्वैत आहे परंतु द्वैत मानतात, मी अकर्ता आहे परंतु कर्म सांगतात, मी अभोक्ता आहे मला भोग चढवतात. अशा प्रकारे भगवान म्हणतायत. मी अकुळ आहे तरी सुद्धा सूर्यवंशाच्या कुळाचं वर्णन केलं जातं, कृष्णाच्या कुळाचं वर्णन केलं जातं. मला कुळच नाहीये. मज नित्याचे निधनी शिनती. जो जन्मतच नाही त्याच्या मरणानं रडाव का? मग कृष्ण अवतार संपला म्हणून रडाव का? मग आज कृष्ण नाही का? त्यावेळेस होता नाहीये. मज सर्वांतराते कल्पिती अरिमित्र गा. मी सर्वच अंतरात आहे आणि लोक म्हणतात याचा मित्र आहे आणि त्याचा शत्रू आहे. कौरवात नव्हता का कृष्ण? होताच. मी स्वानंदाभिरामो तया मज अनेक सुखाचा का. मी स्वानंदाचा राम आहे, मला म्हणतात हे आहे ते आहे त्या सुखानं. अवघाची मी असे समू म्हणती एक देश. मी सगळीकडेच आहे तरी सुद्धा एका विशिष्ट गावाचा म्हणून लोक मला मर्यादित करतात. मी आत्मा एक चराचरी म्हणती एकाचा कै पक्ष तरी. मी समस्त जगाचा आत्मा असताना सुद्धा म्हणतात त्यानं त्याची बाजू घेतली बरं का. आणि कोपोनी एका ते मारे ह्याचे वाढविते. एकाला मारतोय आणि एकाचं रक्षण करतोय हेच सांगत फिरते. फिरू नये असं नाही. हे कुठपर्यंत महत्वाचं आहे हे कळलं. काय होतं माहितीये का, आपण रामाचं रामायण सांगतो, दुष्टाबद्दलची चीड असली पाहिजे, द्वेष नसला पाहिजे. कारण दुष्टाबद्दलच्या चिडीमध्ये दुष्टाचं कल्याण असतं, पण द्वेषामध्ये त्याचंही नाही ना आपलंही नाही. कारण राम ज्याला कळतो ना तो कुणाचा द्वेष करू शकतो? कोण्याही जीवाचा घडव मत्स्य. हे राम कळल्याचा विषय. आपण म्हणतो राक्षस राक्षस राक्षस, पण राक्षसाचा उद्धार होण्याचा मार्ग मृत्यू आहे, म्हणून त्याला मारलं पाहिजे. रामाने किती राक्षस नरकात घातले सांगा बरं? किती घातले? जगाचा उद्धार करणं एकमेव उद्देश असतो, परंतु जे द्वेषानं भरलेली लोक असतात, मेल्यास नरकात जाईल म्हणते, शाप देतात.
हे नाहीये, हे ते द्वेषाची लक्षण आहे, ती राम न कळाल्याची लक्षण. कुणाबद्दल हे तिरस्कार नसला पाहिजे, परंतु मला म्हणतात की हे एकाला मारते एकाला जवळ करते. किंबहुना आईसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञान तयाचे. ते मला नाव देतात आणि मला जन्म कर्म लावतात, असलं विपरीत ज्ञान आहे म्हणले त्या लोकांचं. ज्ञानाला विपरीत ज्ञान म्हणले देव. जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे. कमरेवर विठ्ठल हात दिसला की मग विठ्ठल म्हणून पाया पडते. एका आकाराला देव म्हणतात. म्हणजेच सदोदित देव मान्यता नाही याचा स्पष्ट अर्थ ती नास्तिक आहे. कारण हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा उतला भाऊ. ब्रह्मांडातल्या प्रत्येक पदार्थाला ईश्वर समजणं हे आस्तिकाचं लक्षण आहे आणि ईश्वराच्या अभावाची मान्यता स्वीकारणं आणि एखाद्या मूर्तीच्या प्रभावापुढे झुकणं नास्तिकाचं लक्षण. एका शब्दात जे देवाची मूर्ती बघितल्यास पाया पडतात आणि मूर्तीच्या बाजूला गेल्यानंतर वाईट वागू शकतात, ती नास्तिकच. कारण मूर्तीच्या माघारी देव नाही असं त्यांच्या मनाला वाटतं, हे सिद्ध आहे, म्हणूनच वाईट वागू शकतात. भगवान म्हणतायत जव आकारू एक पुढा देखती तव हा देव येणे भावे भजत. मग तोची विघडलिया टाकीती नाही म्हणून. माते येणे येणे प्रकारे जाणती मनुष्य ऐसेने आकारे. म्हणून ज्ञानाची ते अंधारे ज्ञानियासी करी. अशा प्रकारे मनुष्य लोक आकाराला देव म्हणतात, म्हणून त्यांचं आकाराला देव म्हणण्याचं ज्ञान हे त्यांच्या खऱ्या ज्ञानाला अंधारात टाकणार आहे. म्हणून सदोदित मला पाहणार ज्ञान महत्वाचं आहे असं भगवान म्हणतायत. घेऊ थोडस फास्ट. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसी प्रकृतिं मोहिनीं श्रितः. या लागी जन्मले नीते मोघे जैसे वारशे विन मेघ का मृग जळाचे तरंग दुरुणीच पहावे. या लागी जन्मले ते मेघ जैसे वर्षे विन तरंग दुरुणीचे पहावे. कोलारीचे अशिवार ना तरी ओडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार आभासती का. अथवा कोलेरीचे अशिवार नातरी ओडंबरीचे अलंकार गंधर्व नगरीचे आवार आभासती का. काबरी वाटिन्नल्या सरळा वरी फळना तू पोकळा का स्तन झाले गळा शेळी जैसे. सावरी वाटिल्या सरळा वरी फळना पोकळा तैसे मूर्खाचे तयाजी आले आणि धिग कर्म तयाचे निपजले. जैसे सावरी फळाले घेपे ना दिजे. तैसे मूर्खाचे तयाजी आले कर्म तयाचे निपजले. फळाले घेपे नदीचे. मग जे काही ते पडिन्नले ते मरकटे नारळ तोडिले कांदळ्या हाती पडिले मोती जैसे. मग जे काही पडिन्नले ते मरकट नारळ फोडिले कांदळ्या पडिले मोती. किंबहुना तयाची शास्त्रे जैसी कुमारी हाती दिदली शस्त्रे
काशोंच्या मंत्री विजय कथिली बहुणा तयाची शास्त्री ऐसे जैसे कुमारी हाती हाती शस्त्रे असूच्या मंत्री त्या मंत्रे विजय कथिली ऐसी ज्ञानजात तया आणि जे काही आचरले गा धनंजया त्यागवेची गेले वाया जे चित्तहीन ऐसे तैसे ज्ञानदात तया ज्ञानदातया आणि जे काही आचरले गा धनंजया गेले वाया जे तमोगुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी विवेकाचा ठावो निपुसे निशाचरी पै तमो गुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्रासी जे प्रकृती झाले वरपडे झाले म्हणून चिंतेचे नि कपोले गेले वरी तामसेचे पडिले मुखा माझी ते प्रकृती वरपडलेले झाले म्हणून चिंतेने ते कपोले गेले वरी तामसी पडिले मुखा माझे असेची लाळे आतो हिंसा जीव लोळे देवेची संतोषाचे चाकळे अखंड चगळी प्रीत असुरीची लाळे जे अनर्थाचे कानवेरी आवाळुए चाटीत निगे बाहेरी जे प्रसाद पर्वतीची धरी सदाची मातली जे अनर्थाची काणवेरी आवाळवे चाटीत निघे बाहेरी विषाची आजाडा खसखसा ज्ञानाचा करीती रगडा ज्यागस्ती गौसनी मुडा स्थूल बुद्धी जे तद्विषाची ऐसे आसुर्य प्रकृतीच्या तोंडी जे झाले गा भुतोंडी ते बुडून गेले कुंडी योमा हंजा ऐसे असुरी प्रकृतीचे तोंडी तमाचे पडिले गर्ते न पविजतीची विचाराचे निहाते हे असो ते गेले जेथे ते शुद्धीची नाही यवम तमाची पडिले करते विचाराची हाते हे असुते गेले वायानी कायसी मूर्खाची बोलणी वाया वाढविता वाणी सिने लहण म्हणून ऐसे बोलिले देवे तेथे जी जी म्हणितले पांडवे ऐक जेत वाचा विसावे ते साधू कथा ऐसे बोलिले देवे तेथ जी म्हणतले पांडवे साधू कथा आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ पोसावे दोषो निपज द्यावे वसाय दानहि वाढू होता परस्परे पडो मैत्र जीवांचे गुरुतांचे तिमिर जावो स्वधर्म प्रिय पावो सकळ मंडळी मंदियाळी मंडळी भेटो दया चेतना चिंता ओलकिजे अर्णव पियुषांचे चंद्रमेघ्यालांचन मार्तंड ते सर्वाही सदा सज्जन सर्वाही सदा